वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, समोरच्या व्यक्तीनं नकार दिला असेल आणि म्हणून आत्महत्या केली असेल. हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडनं वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे. पोरीला हाल हाल करून मारून आता तिच्या चारित्र्यावर बोलता हगवणे कुटुंबाच्या वकिलांच्या युक्तिवादावरून चित्रा वाघ यांचा निशाणा. युक्तिवाद करून काय साध्य करायचं आहे? वैष्णवीचे मारेकरी फासावरच लटकायला हवेत, चित्रा वाघ यांचं ट्विट. रुपाली चाकणकर यांनी शासकीय सुरक्षेचा वापर रीलसाठी केला. रुपाली चाकणकरांची सुरक्षा काढण्याची स्वराज्य पक्षाची मागणी. स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते धनंजय जाधव यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मी 1.5 वर्षापासून लढते, पण माझ्या पाठीशी कुणी नाही. सासरच्यांकडनं माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू. 2024 मध्ये महिला आयोगातही तक्रार केली होती. महिला आयोगाने तक्रारीवर काहीही कारवाई केली नाही. भाजप आमदार परिणय फुकेंची भावजय प्रिया फुके यांचे गंभीर आरोप. मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये स्वबळावर लढण्यासंदर्भात चाचपणी करा. अमित शहांकडून पालिका निवडणुकीबाबत संकेत, सूत्रांची माहिती. सह्याद्रीवरील भेटीमध्ये बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी. मात्र शहांकडून शिंदेंना कोणतेही ठोस आश्वासन नाही, सूत्रांची माहिती. कामांसाठी सर्व मंत्र्यांच्या मागे लागा. अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत. आपण मोठे भाऊ मागे हटू नका. अजित पवार यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांना शहांचा कानमंत्र. राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू. महाविकास आघाडी गेली खड्ड्यात. आधी सावरकर आणि हिंदुत्व. ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांचा इशारा. राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा आम्ही आमच्या ठाकरे शैलीमध्ये, शिवसैनिकाच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यात आम्ही दगडफेक करू आणि त्यांच्या तोंडाला काळं फासू. राहुल गांधी यांची सावरकरांबद्दलची चर्चा वैचारिक. कोणी धमकी देत असल्यास कार्यकर्ते उत्तर देतील. दराडे यांच्या इशाऱ्यानंतर हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. स्वातंत्र्याचा इतिहास काँग्रेस पक्षाला आहे, राहुल गांधीला आहे. ते आमचे नेते आहेत. कोणी जर भ्याड स्वरूपाच्या जर धमक्या देत असतील तर त्यांना राहुल गांधी सोडा. आमचा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ताही हा पुरून उरेल. त्यामुळे अशा धमक्या राहुल गांधींना आणि काँग्रेस पक्षाला देऊ नये.